मागच्या काही महिन्यांपूर्वीच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा कोसळलाय त्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जयदीप आपटे आणि डॉक्टर चेतन पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. मालवण सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांच्या तक्रारीवरून मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य सरकारच्या दाव्यानुसार राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिलं होतं. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी या 35 फुटी पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं. मात्र अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होतोय. विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात टीकेची राळ उठवली. या सगळ्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की विरोधकांना टीका करायला वेळच वेळ आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही. झालेली घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचं डिझाईन केलं होतं. या प्रकरणी मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांनी मला सांगितलं की ताशी 45 किलोमीटर वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे हे नुकसान झालंय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की मी संपूर्ण पुतळ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन केलं नव्हतं. मी केवळ पुतळ्याच्या चबुताऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं ते ठाण्यातील कंपनीने केलं होतं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचा आणि आपला कोणताही संबंध नाही, असं चेतन पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता ठाण्यातील संबंधित कंपनीवर पोलीस गुन्हा दाखल करतील का ते पाहावं लागेल.